उद्या रविवारी आलेली आहे पवित्र आषाढी संकष्टी चतुर्थी। या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा 11 लवंगांचा उपाय नक्की करावा। हा उपाय श्रद्धेने केल्यास मुलांच्या अभ्यासातील अडथळे कमी होण्यासाठी, बुद्धीची प्रगती होण्यासाठी, नोकरी आणि करिअरमध्ये यशाचे मार्ग खुलण्यासाठी, तसेच मुलांच्या आयुष्यातील अनेक विघ्न दूर होण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। त्यामुळे हा उपाय नेमका कसा करायचा, कोणत्या वेळी करायचा आणि कोणती छोटी चूक टाळायची, ही सर्व माहिती आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मंडळी, उद्या आलेली आषाढी संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांची अतिशय पवित्र तिथी आहे। प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येते, पण प्रत्येक संकष्टीचं महत्त्व वेगळं असतं। म्हणूनच आषाढ महिन्यात येणाऱ्या या संकष्टीचं स्थानही विशेष मानलं जातं। या दिवशी अनेक भाविक श्रद्धेने गणरायाची पूजा करतात, व्रत करतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी तसेच मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतात। या दिवशी संध्याकाळी गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा करून आरती करायची, नैवेद्य अर्पण करायचा आणि चंद्रोदयानंतर चंद्रदेवाचं दर्शन घेऊन व्रताचं पारण करायचं। एवढंच नाही तर गणपती बाप्पा हे बुद्धी, ज्ञान, विवेक आणि यशाचे अधिष्ठाता देव आहेत। म्हणूनच मुलांच्या प्रगतीसाठी या दिवशी केलेले काही उपाय विशेष महत्त्वाचे ठरतात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी 11 लवंगांचा उपाय सांगणार आहे। विशेष म्हणजे तुम्ही संकष्टीचं व्रत केलं नसलं तरीही हा उपाय श्रद्धेने करू शकता। प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करावा। या उपायामुळे मुलांच्या आयुष्यातील अनेक अडचणी कमी होण्यासाठी, अभ्यासात लक्ष लागण्यासाठी, नोकरीत यश मिळण्यासाठी, हट्टीपणा कमी होण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीचे नवे मार्ग खुलण्यासाठी मनोभावे प्रार्थना केली जाते। जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी असेच धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड केल्यावर त्याची सूचना सर्वात आधी तुम्हाला मिळेल। आणि कॉमेंटमध्ये ओम गंग गणपतये नमः हा मंत्र नक्की लिहा। आता बघा, आज मी जो उपाय सांगत आहे तो तुम्हाला उद्या रविवार आषाढी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी उपवास करणं बंधनकारक नाही। तुम्ही उपवास केला तरी चालेल आणि केला नाही तरीही श्रद्धेने हा उपाय करू शकता। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय मनापासून आणि पूर्ण विश्वासाने केला पाहिजे। हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला ज्यावेळी सोयीस्कर वाटेल त्यावेळी करू शकता। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, उपाय करताना घाई करू नका। शांत मनाने गणपती बाप्पांचं स्मरण करत हा उपाय केला तर त्याचं महत्त्व अधिक वाढतं। मी सांगत असलेला हा 11 लवंगांचा उपाय अनेक आया आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी श्रद्धेने करत असतात, कारण गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं। त्यामुळे या दिवशी मुलांसाठी मनोभावे केलेली प्रार्थना त्यांच्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर व्हावेत अशी भावना ठेवून केली जाते। एवढंच नाही, गणपती बाप्पा हे बुद्धी, ज्ञान आणि विवेक यांचे अधिष्ठाता आहेत। म्हणून शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, नोकरीच्या शोधात असलेल्या मुलांसाठी किंवा स्वतःच्या करिअरमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलामुलींसाठी हा उपाय विशेष महत्त्वाचा मानला जातो। म्हणून तुमचं मूल अगदी लहान असो किंवा मोठं असो, मुलगा असो किंवा मुलगी, हा उपाय तुम्ही दोघांसाठीही करू शकता। प्रत्येक आईवडिलांची एकच इच्छा असते की आपल्या मुलांनी आयुष्यात चांगली प्रगती करावी, योग्य मार्गावर चालावं आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं। त्याच भावनेने हा उपाय करायचा आहे। चतुर्थीचा दिवस म्हणजे मंगलमूर्ती श्री गणेशाचा दिवस। भक्तांच्या अडचणी दूर करणारा, सद्बुद्धी देणारा आणि विघ्नांचा नाश करणारा देव म्हणून आपण गणरायाची पूजा करतो। म्हणूनच या दिवशी केलेली सेवा आणि प्रार्थना विशेष महत्त्वाची मानली जाते। गणेश उपासनेमध्ये काही असे छोटे छोटे उपाय सांगितले आहेत जे श्रद्धेने केले तर मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आत्मविश्वासही वाढतो। आज मी त्यापैकीच एक सोपा पण प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करत आहे। बऱ्याच वेळा असं होतं की मुलं खूप मेहनत घेतात, रात्रंदिवस अभ्यास करतात, प्रयत्नही मनापासून करतात, पण तरीही अपेक्षित यश मिळत नाही। काही मुलांना चांगलं शिक्षण असूनही मनासारखी नोकरी मिळत नाही,
काहींच्या प्रत्येक कामात वारंवार अडथळे येतात. प्रयत्न सुरू असतात, पण यश मात्र हाताशी येत नाही. काही मुलांचा अभ्यासात मन लागत नाही, काहींना वाचलेलं आठवत नाही. परीक्षा जवळ आली की सगळं लक्षात असतं, पण पेपर लिहायला बसल्यावर अचानक सर्व विसरल्यासारखं वाटतं. त्यामुळे मेहनत करूनही अपेक्षित गुण मिळत नाहीत आणि मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. यासोबतच काही मुलांचा स्वभाव खूप हट्टी, चिडचिडा किंवा तापट असतो. आई-वडिलांचं ऐकायचं नाही, अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं, सतत रागावून बोलायचं, अशा अनेक गोष्टी घरात घडत असतात. अशा वेळी प्रत्येक आईला आपल्या मुलामध्ये सकारात्मक बदल व्हावा अशी मनापासून इच्छा असते. म्हणूनच आषाढी संकष्टी चतुर्थीच्या या शुभ दिवशी श्रद्धेने हा उपाय करून गणपती बाप्पांकडे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करायची आहे. आता बघा, हा उपाय सुरू करण्यापूर्वी सर्वात आधी देवघराची योग्य तयारी करायची आहे. कारण कोणताही धार्मिक उपाय करताना मन, शरीर आणि घरातील वातावरण शक्य तितकं प्रसन्न असणं महत्त्वाचं असतं. उद्या रविवार आषाढी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी शक्य तितक्या लवकर उठायचं. स्वच्छ स्नान करून स्वच्छ आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे परिधान करायचे. त्यानंतर थेट आपल्या देवघरात जाऊन सर्वप्रथम श्री गणेशाचं स्मरण करायचं. देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांना शुद्ध पाण्याने प्रेमाने अभिषेक करायचा. अभिषेक करताना शक्य असेल तर गणपती अथर्वशीर्ष याचं श्रद्धेने पठण करायचं. मन दुसरीकडे न नेता पूर्ण भावनेने ही सेवा करायची. अभिषेक झाल्यानंतर जे तीर्थ तयार होईल त्यातील थोडंसं तीर्थ आपल्या मुलाला किंवा मुलीला द्यायचं. उरलेलं तीर्थ घरातील पिण्याच्या पाण्याच्या माठात किंवा पाण्याच्या भांड्यात टाकू शकता. यानंतर गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या. शक्य असेल तर जास्वंदीचं फूल वाहायचं, नसेल तर इतर कोणतंही स्वच्छ आणि ताजं फूल अर्पण केलं तरी चालेल. त्यानंतर गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा, दुर्वा अर्पण करायच्या आणि धूप, दीप किंवा अगरबत्ती लावून संपूर्ण घरात एक प्रसन्न आणि सात्विक वातावरण निर्माण करायचं. हे सर्व झाल्यानंतर आपण मुख्य उपायाकडे वळायचं. हा उपाय तुम्ही सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता. फक्त उपाय सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पांसमोर तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा नक्की लावायचा. दिवा प्रज्वलित केल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करायची. आता या उपायासाठी तुम्हाला 11 अखंड फुलाच्या लवंगा लागणार आहेत. लवंग तुटलेली किंवा खराब नसावी. शक्य तितक्या चांगल्या आणि पूर्ण लवंगा निवडायच्या. यानंतर देवघरात गणपती बाप्पांसमोर एक स्वच्छ आसन अंथरायचं आणि त्यावर शांतपणे बसायचं. त्या 11 लवंगा आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आणि मन पूर्णपणे गणरायाच्या चरणी एकाग्र करायचं. यानंतर त्या लवंगांवर गणपती अथर्वशीर्ष याचं 11 वेळा श्रद्धेनं पठण करायचं. प्रत्येक वेळी मनापासनं गणपती बाप्पांचा स्मरण करत ही सेवा पूर्ण करायची. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. अथर्वशीर्षाचं 11 वेळा पठण पूर्ण झाल्यावर फलश्रुती फक्त एकदाच म्हणायची आहे. प्रत्येक वेळी फलश्रुती म्हणायची गरज नाही. अनेक जण इथेच चूक करतात, त्यामुळे ही छोटी गोष्ट नक्की लक्षात ठेवा. ही सेवा पूर्ण झाल्यानंतर गणपती बाप्पांसमोर हात जोडून आपल्या मुलांसाठी मनापासून प्रार्थना करायची. त्यांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत, शिक्षणात येणारे अडथळे असतील, नोकरी मिळण्यात अडथळे असतील, व्यवसायात प्रगती होत नसेल, अभ्यासात लक्ष लागत नसेल, वाचलेलं लक्षात राहत नसेल किंवा इतर कोणतीही चिंता असेल, ती सर्व गणरायाच्या चरणी मनोभावे व्यक्त करायची. ही प्रार्थना जितक्या श्रद्धेनं केली जाईल तितकं मनालाही समाधान मिळतं आणि उपासनेत एक वेगळी एकाग्रता निर्माण होते. गणपती अथर्वशीर्षाचं 11 वेळा पठण पूर्ण झालं, फलश्रुती एकदा म्हणाली आणि आपल्या मुलांसाठी मनापासून प्रार्थना केली की त्यानंतर या 11 लवंगांचा पुढचा क्रम सुरू होतो. सर्वप्रथम त्या 11 लवंगांपैकी एक लवंग आपल्या मुलाला किंवा मुलीला खायला द्यायची आहे. श्रद्धेनं ही सेवा पूर्ण झाल्यानंतरच ही लवंग द्यायची. त्यानंतर उरलेल्या 10 लवंगा एका स्वच्छ डबीत भरून त्या देवघरात गणपती बाप्पांसमोरच ठेवायच्या. या लवंगा इतर कोणत्याही कामासाठी वापरायच्या नाहीत, त्या फक्त या सेवेसाठीच ठेवायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या डब्बीतून एक लवंग घ्यायची. ती हातात धरून एकदा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं. त्यानंतर फलश्रुती एकदा म्हणायची आणि ती लवंग आपल्या मुलाला खायला द्यायची. अगदी याच पद्धतीने तिसऱ्या दिवशी,
चौथ्या दिवशी आणि पुढेही दररोज एक एक लवंग वापरायची. म्हणजे पहिल्या दिवशीच 11 वेळा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे, पण त्यानंतरच्या प्रत्येक दिवशी फक्त एकदाच अथर्व शीर्ष आणि एकदाच फलश्रुती म्हणायची आहे. अशा प्रकारे सलग 11 दिवस ही सेवा पूर्ण करायची आहे. ही सेवा करताना घाई करू नका. रोज काही मिनिटं शांतपणे गणपती बाप्पांसमोर बसून श्रद्धेने ही उपासना करा, कारण या सेवेचा मुख्य आधार म्हणजे विश्वास, भक्ती आणि सातत्य. अनेक आईवडील ही सेवा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, करिअरसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी करतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा मनात कोणताही संशय न ठेवता सकारात्मक भावनेने ही सेवा पूर्ण करा. आता एक प्रश्न अनेक जण विचारतात, जर घरात 2 किंवा त्यापेक्षा जास्त मुलं असतील तर काय करायचं? तर अशा वेळी प्रत्येक मुलासाठी वेगवेगळ्या 11 लवंगा घ्यायच्या आहेत. उदाहरणार्थ, तुमची 2 मुलं असतील तर एका मुलासाठी स्वतंत्र 11 लवंगा आणि दुसऱ्या मुलासाठी स्वतंत्र 11 लवंगा ठेवायच्या. सर्वप्रथम पहिल्या मुलाच्या 11 लवंगा हातात घेऊन 11 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं. शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आणि त्यातील 1 लवंग त्या मुलाला द्यायची. उरलेल्या 10 लवंगा वेगळ्या डबीत ठेवायच्या. यानंतर दुसऱ्या मुलाच्या 11 लवंगा हातात घ्यायच्या आणि पुन्हा त्याच पद्धतीने संपूर्ण सेवा करायची. त्या मुलासाठीही 1 लवंग द्यायची आणि उरलेल्या 10 लवंगा स्वतंत्र डबीत ठेवायच्या. म्हणजे प्रत्येक मुलाची सेवा स्वतंत्रपणे होईल आणि पुढील 11 दिवस प्रत्येक मुलाला त्यांच्या डबीतून रोज 1 लवंग द्यायची. हा उपाय मुलगा आणि मुलगी दोघांसाठीही तितक्याच श्रद्धेने करता येतो. आता बघा, या सेवेबाबत आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊया, कारण अनेक जण याबद्दल वारंवार प्रश्न विचारतात. सर्वात आधी, जर ही सेवा सुरू असतानाच महिलांना मासिक धर्म आला तर अशा वेळी घरातील मोठी मुलं असतील आणि त्यांना वाचता लिहिता येत असेल तर त्यांनी स्वतः गणपती अथर्व शीर्षाचं पठण करून ही सेवा पुढे सुरू ठेवली तरी चालेल. जर मुलं अजून लहान असतील तर वडिलांनी किंवा घरातील इतर योग्य व्यक्तीने श्रद्धेने ही सेवा पूर्ण केली तरी हरकत नाही, कारण या सेवेमागे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांवरील श्रद्धा आणि मुलांच्या कल्याणाची भावना. पण जर तुमची मुलं मोठी असतील आणि त्यांना अथर्व शीर्ष म्हणता येत असेल तर शक्यतो त्यांच्याकडूनच ही सेवा करून घ्यावी. त्यामुळे त्यांच्यामध्ये भक्तीची सवयही निर्माण होते आणि उपासनेबद्दल आदरही वाढतो. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर घरात सूतक असेल तर अशा काळात हा उपाय करू नये. सूतक संपल्यानंतरच पुन्हा धार्मिक सेवा किंवा उपाय सुरू करावेत. तर हा झाला 11 लवंगांचा उपाय. आता या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अजून एक विशेष गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुमची एखादी मनोकामना असेल, एखादं काम खूप दिवसांपासून अडकलं असेल, मुलांच्या शिक्षणात, नोकरीत किंवा आयुष्यात सकारात्मक बदल व्हावा अशी मनापासून इच्छा असेल, तर आषाढी संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही एक अतिशय प्रभावी गणेश गायत्री मंत्राची सेवा सुरू करू शकता. शास्त्रानुसार चतुर्थीपासून सलग 51 दिवस या मंत्राचा जप केल्यास साधनेचं विशेष महत्त्व सांगितलं गेलं आहे. सातत्याने, श्रद्धेने आणि शुद्ध मनाने केलेली ही उपासना मनाला स्थिरता देते, आत्मविश्वास वाढवते आणि गणपती बाप्पांच्या चरणी भक्ती अधिक दृढ करते. अनेक साधक सांगतात की काही दिवस सातत्याने जप केल्यानंतर मनात एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते, नकारात्मक विचार कमी होतात आणि आपल्या कामांकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळते. मात्र ही सेवा करताना काही नियम पाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हे 51 दिवस शक्यतो सात्विक जीवन जगण्याचा प्रयत्न करावा, मांसाहार टाळावा, कोणत्याही प्रकारचा व्यसन असेल तर त्यापासून दूर राहावं. यासोबतच कोणाबद्दलही मनात द्वेष, मत्सर किंवा वाईट भावना ठेवू नयेत. कोणाचं नुकसान व्हावं किंवा वाईट घडावं या हेतूने कधीही मंत्रजप करू नका. या काळात शक्य तितकं शांत राहा, खोटं बोलणं टाळा, कोणाचाही अपमान करू नका आणि आपल्या वागण्यात नम्रता ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण उपासनेसोबतच आपले विचार आणि आचरणही शुद्ध असणं तितकंच आवश्यक असतं. आता बघा, जर तुम्ही आषाढी संकष्टी चतुर्थीपासून ही 51 दिवसांची सेवा सुरू करणार असाल तर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक निश्चित वेळ निवडा. शक्यतो रोज त्याच वेळेला आणि त्याच ठिकाणी बसून मंत्रजप करा. त्यामुळे साधनेत सातत्य राहते आणि मनही अधिक एकाग्र होतं. मंत्रजप करताना
आपल्या देवघरात गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसायचं आहे. शक्य असेल तर लाल रंगाचं आसन अंथरून त्यावर बसावं. त्यानंतर पूर्ण श्रद्धेने आणि शांत मनाने 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. आता हा प्रभावी गणेश गायत्री मंत्र कोणता तेही जाणून घेऊया. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. हा मंत्र ऐकायला साधा वाटतो, पण भक्तिभावाने आणि सातत्याने केला जाणारा जप मनाला स्थिरता देतो, सकारात्मक विचारांना बळ देतो आणि गणपती बाप्पांच्या चरणी भक्ती अधिक दृढ करतो. जर तुम्ही मनापासून ही सेवा केली तर तुमच्याही जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. म्हणूनच अनेक जण संकष्टी चतुर्थीपासून या मंत्रजपाची सुरुवात करतात आणि सलग 51 दिवस ही उपासना पूर्ण करतात. पण लक्षात ठेवा, कोणताही उपाय किंवा मंत्र करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा, सातत्य आणि शुद्ध भावना. केवळ विधी पूर्ण करण्यापेक्षा मनापासून गणपती बाप्पांचा स्मरण करणं अधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे उद्या रविवार आषाढी संकष्टी चतुर्थीच्या शुभ दिवशी आपल्या मुलांसाठी हा 11 लवंगाचा उपाय नक्की करा. त्यांच्या अभ्यासात, करिअरमध्ये, नोकरीत आणि जीवनातील प्रगतीसाठी गणरायाच्या चरणी मनापासून प्रार्थना करा. मला पूर्ण विश्वास आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या नातेवाईकांपर्यंत आणि मित्रपरिवारापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या उपायाची माहिती मिळेल. कमेंटमध्ये ओम गण गणपतये नमः हा मंत्र नक्की लिहा. गणरायाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो हीच प्रार्थना. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे असेच धार्मिक, उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबूया. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि भक्तिमय व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.